आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। 22 जानेवारीला अयोध्येत जाणार की नाही ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। एनसीबी आमदार पात्रता प्रकरणाची मुख्य सुनावणी 23 ते 31 जानेवारीपर्यंत, त्यानंतर निकालासाठी 8 दिवस लागणार, विधानसभा अध्यक्षांची माहिती। एनसीबीच्या सुनावणीत आमच्याच बाजूने ते निकाल लागणार आहे, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा दावा। 22-23 जानेवारीला ठाकरे गटाचं नाशकात अधिवेशन, काळाराम मंदिरात महापूजा आणि आरती करणार, राऊतांची माहिती। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची काल मातोश्रीवर बैठक, वायकरांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा ठाकरेंकडून विश्वास। मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात तर त्यांना अक्कल नाही का? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं केलं जातंय, ते तुकड्यावर जगतात। तपास यंत्रणांच्या कारवाईवर संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। मोदींनी लोकार्पण केलेला प्रकल्प नरसय्या आडाम यांचा, विधायक काम करणाऱ्या आडाम यांना प्रोत्साहित करायला हवं होतं, तसंच महागाई बेरोजगारीबद्दल बोलायला हवं होतं। शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। रोहित पवार पेडणेकरांना ईडीची नोटीस आल्यानंतर सामनातून टीका। महाराष्ट्रातील धाडींवर धाडी हे ब्लॅकमेलिंगचं सूत्र आहे आणि सामनातून भाजपचा ब्लॅकमेलर असा उल्लेख करण्यात आला। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी आम्ही सज्ज, माझ्या नावाची चर्चा जरी असेल तरी इंडिया आघाडीची बैठक राहिली आहे, ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांची माहिती।